हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या नवीन विषयामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना अर्पण करते की माझ्या परिवारातील या सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा. यासोबतच यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा, जेणेकरून नवीन वर्ष 2025 एकदम आनंदाचं आणि सुखासमाधानाचं जाईल. तर आपल्या या विषयाकडे वळूया पुन्हा. कारण शाकंभरी देवी नवरात्र उत्सव प्रारंभ आणि समाप्ती हे आपण पाहणार आहोत. अनेक ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा शाकंभरी देवीचे नवरात्र उत्सव 7 तारखेपासून सुरू होत आहे. 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत आहे, पौर्णिमा समाप्तीपर्यंत. खास करून ही जी पौष पौर्णिमा आहे ती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नवरात्र उत्सव प्रारंभ होतात या 7 दिवसांमध्ये. यासोबतच दक्षिण भारतामध्ये या मातेला बनशंकरी देखील असं म्हटलं जातं. शाकंभरी हे देवी पार्वतीचेच रूप आहे. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी देवीचा अवतार दिवस म्हणूनच शाकंभरी जयंती देखील साजरी केली जाते. या नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला सुरू होते आणि पौर्णिमा तिथीला समाप्ती होते. खास करून आपण देवीचे 4 नवरात्र उत्सव साजरे करत असतो. या 4 नवरात्रीपैकी 2 प्रकट आणि 2 अप्रकट असतात. त्यातीलच हा जो आहे बनशंकरी मातेचा पौष नवरात्र, तो गुप्त नवरात्र म्हणून देखील साजरा केला जातो. तर अशा या गुप्त नवरात्रीमध्ये केलेले उपाय, साधे छोटेशी जरी तुम्ही मनोभावे प्रार्थना केली असेल 9 दिवस, तरी देखील ते खूपच परिणामकारक ठरतात आणि आपली इच्छा पूर्ण होतेच होते, असा अनेक भक्तांचा विश्वास आहे. तर यावेळेस तुम्ही देखील असा अनुभव जरूर घ्या. जरी तुम्ही पूजा करत असताल किंवा नसताल, मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलं की जरी तुम्ही बनशंकरी मातेची किंवा शाकंभरी मातेची कोणतीही प्रतिमा नसेल, फोटो नसेल, तरी देखील अन्नपूर्णा मातेची जी आपल्याकडे मूर्ती आहे, त्या मूर्तीला तुम्ही जे आहे विधिवत पूजा करून दिवा, धूप, दीप अर्पण करू शकता. लाल फूल अर्पण करू शकता, गजरा अर्पण करू शकता. कारण हे दुर्गा मातेचं म्हणजेच पार्वती मातेचंच रूप आहे आणि कुलदेवी देखील आहे. त्यामुळे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण जरूर करायचं आहे. निदान 11 वेळा तरी ओम कुलदैवताय नमः, ओम कुलदेवे नमः असं म्हटलं तरी चालणार आहे. शाकंभरी देवी जी आहे ती सिंहावरती विराजमान होऊन 8 हातामध्ये विविध आयुध धारण केलेली आहेत. शाकंभरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या, पाने, फुले, फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. म्हणूनच या देवीची पौर्णिमा ही याच पद्धतीने खास असते. या हंगामामध्ये पिकणाऱ्या किमान 60 प्रकारच्या भाज्यांचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग, हा नैवेद्य तो देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो. विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश ज्या रानटी, ज्या माळरानात मिळणाऱ्या भाज्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असतात, त्या किमान वर्षातून एकदा तरी आपल्या पोटात जायला हव्यात, असा यामागचा उद्देश असतो. म्हणूनच देवीला मंदिरामध्ये हा भोग नैवेद्य दाखवला जातो. यामागे एक कथा आहे अशी, जी बनशंकरी जी ऋग्वेद ब्राह्मणांची कुलदेवी आहे असं म्हटलं जातं. तर तेव्हा काय झालं होतं, अनेक वर्षांचा म्हणजे 100 वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्याच शरीरातून शाक म्हणजेच भाज्या निर्माण करून जगाचे पालनपोषण केले. आता यामध्ये भाज्या म्हणजे अनेक प्रकारचे धान्य देखील आहे, ज्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारचं असतात, ज्यातून शाक म्हणजे अनेक शरीरातूनच ते निर्माण झालेले आहेत. त्यामुळेच तिला शाकंभरी हे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटली जाते. म्हणून सकाळी या दिवशी पूजा करताना लवकर उठून अंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून चौरंगावर लाल कापड पसरवून दुर्गा देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिची स्थापना करावी, किंवा शाकंभरी देवीची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्थापना करा. नसेल काही, अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करून मनोमन शाकंभरी देवीचे स्मरण करा. नाव घेऊन हळदी, कुंकू समर्पण करा, अक्षदा समर्पण करा आणि फूल समर्पण करा.
सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. ओटी भरू शकतो आपण देवीची. सौभाग्य अलंकार जे आहेत त्या वस्तू अर्पण करू शकतो. शाकंभरी देवी ही वनस्पतींची देवी मानली जाते. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे, भाज्या अर्पण करणे याला अत्यंत महत्त्व आहे. आणि मग तुम्ही आरती करायची आहे शाकंभरी देवीची. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करायचा आहे. खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता, फळांचा नैवेद्य अर्पण करू शकता. यासोबतच तुम्ही खीर आणि पुरीचा देखील नैवेद्य जरूर अर्पण करायचा आहे संध्याकाळी या 9 दिवसांमध्ये कधीही. आणि मग तुम्हाला जे आहे या गोष्टी दान देखील करायच्या आहेत. भाज्या, अन्नधान्य, फळे, पाणी गरजू लोकांना जरूर दान करा. यामुळे देवीच्या उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होते आणि घरात अन्न, धान्य, पैशांची कमतरता भासत नाही. हा शाकंभरी देवीचा आशीर्वाद आहे आणि कोणालाही ही कमतरता भासत नाहीच. यासाठी मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, अन्नपूर्णा मातेचा मंत्र सांगितलेला आहे. तो तुम्ही फक्त 3 वेळा रोज सकाळी उठल्यानंतर जरूर म्हणायचा आहे. जेणेकरून घरातल्या प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात अन्न, धान्यासोबतच आरोग्याची देखील आपल्याला बरकत राहावी. म्हणून तो मंत्र लिहून सोबत अन्नपूर्णा मातेचा फोटो जो आहे तो जरूर तुम्ही किचनमध्ये लावायचा आहे. याचा इफेक्ट तुम्हाला जरूर जाणवून येतो. यामध्येच या पौष पौर्णिमेपर्यंत जी व्यक्ती दान करते, स्नान करते मोठमोठ्या तीर्थक्षेत्रातील नदींमध्ये, त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. मनुष्याला जीवन मृत्यूच्या बंधनातून देखील मुक्ती मिळण्याची कामना अनेक जण ठेवून या तीर्थांमध्ये माघी पौर्णिमेला स्नान जरूर करतात. पौष पौर्णिमेनंतर माघी पौर्णिमा येणार आहे. त्या महिनाभरामध्ये हे अनेक उपाय देखील आहेत जे आपण पुढच्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये. कारण महाकुंभ मेळा देखील सुरू होत आहे. त्यासाठीच अनेक उपाय देखील आपल्याला करायचे आहे. या येणाऱ्या पौर्णिमेला खास करून जरी तुम्हाला एवढ्या आठवड्याभरामध्ये काहीच करता नाही आलं तरी शाकंभरी देवीच्या या पौर्णिमेला, पौष पौर्णिमेला तुम्ही जी 13 तारखेला पहाटे 5 वाजता सुरू होत आहे आणि 14 तारखेला पहाटे 3:56ला संपत आहे. या वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त फळभाज्यांचे, फळांचे दान करा आणि गरजू लोकांना तुम्ही जे आहे अन्न, पाणी जे आहे ते जरूर दान करायचं आहे. लक्ष्मीपूजेचा जो रात्रीचा काळ आहे तो बरोबर 12:03 आहे. 12:03 तुम्ही लक्ष्मी देवीचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे 11 वेळा आणि 21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे चंद्राकडे बघून. कोणालाही घरामध्ये न सांगता बाल्कनीत वगैरे किंवा अंगणामध्ये थांबून हा मंत्र म्हणून मग तुम्ही घरी येऊन घरामध्ये झोपायचा आहे. हा मंत्राचा खूप चांगला इफेक्ट आपल्याला दिसतो. याशिवाय आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेला किंवा देवी आपल्या कुलदेवीला रोज एक गजरा किंवा फूल जरूर अर्पण करायचं आहे तुम्ही. यामुळे तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येतात ते सगळे नष्ट होतात. मनोमन प्रार्थना करायची आहे 9 दिवस. जसं शाकंभरी मातेने या पृथ्वीवरती जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा सगळ्यांचं पालनपोषण केलं होतं. त्याच प्रकारे या सगळ्यांमधून आम्हाला बाहेर काढून आमचं चांगलं पालनपोषण कर अशी प्रार्थना करायची आहे. मनोमन या 9 दिवसांमध्ये जरी काही नाही जमलं तरी आणि नारळावरती जो मी 2 लवंग आणि कापराचा जो तुम्हाला सांगितलेला आहे उपाय आरती करताना दुर्गेची आरती तशीच करायची आहे नारळावरती ठेवून, तर तो जरूर करा. इथून पुढे आपल्याला अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.